नमस्कार छोट्या मित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे गर्विष्ठ पोपट. एका हिरव्यागार जंगलात मिठू नावाचा एक सुंदर पोपट राहत होता. त्याचे चमकदार हिरवे पंख आणि लाल चोच पाहून सगळे त्याचे खूप कौतुक करत. हळूहळू मिठूला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व झाला. तो इतर पक्ष्यांची चेष्टा करू लागला. कावळा, तू किती काळा आहेस रे, तो हसत म्हणायचा. चिमणी, तू किती लहान आहेस ग, असे म्हणून तो तिला कमी लेखायचा. सगळे पक्षी त्याच्यापासून दूर राहू लागले, पण मिठूला त्याची पर्वा नव्हती. एके दिवशी जंगलात जोरदार वादळ आले. मिठू उंच झाडावर बसला होता. वाऱ्याचा जोरदार तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या पंखाला दुखापत झाली. तो मदतीसाठी ओरडू लागला, कोणी आहे का, मला वाचवा. तेवढ्यात ज्यांची तो नेहमी चेष्टा करायचा तेच कावळा, चिमणी आणि कबूतर धावत आले. त्यांनी मिळून त्याला सुरक्षित जागी नेले आणि त्याची काळजी घेतली. मिठूला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो लाजून म्हणाला, मित्रांनो, मला माफ करा. मी माझ्या सौंदर्याचा गर्व केला, पण आज मला समजलं की खरे सौंदर्य रूपात नसून चांगल्या मनात असते. सगळे पक्षी हसले आणि म्हणाले, चूक मान्य करणारा माणूसच खरा मोठा असतो. त्या दिवसापासून मिठूने कधीच कोणाची चेष्टा केली नाही आणि सर्वांशी प्रेमाने वागू लागला. तात्पर्य, गर्वाचा शेवट नेहमी पश्चातापातच होतो. नम्रता आणि चांगुलपणा हेच खरे सौंदर्य आहे. हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.